विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या नवोदयवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 5वी 6वी सैनिकी स्कूल गणित या विषयाची तासिका अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काल घेण्यात आलेल्या गणितीय पदावलीचे सरलीकरण या घटकावरील जे सराव चाचणी आपण घेतली होती त्या सराव चाचणीमधील 20 प्रश्नांचे स्पष्टीकरण या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 3री 4थी MTS BTS, 3री MTS BTS मंथन, इयत्ता 4थी स्कॉलरशिप, 5वी स्कॉलरशिप, 5वी नवोदय, 5वी 6वी सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588545308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर चला, आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न का आपल्या काल सराव चाचणी होती त्यातील पहिला प्रश्न काय होता? 2 अधिक चौकोनी कंस 2 वजा महिरूपी कंसामध्ये 2 वजा गोल कंस 2 वजा 2 गोल कंस बंद गुणिले 6 महिरूपी कंस बंद चौकोनी कंस बंद. आपल्याला ही पदावली सोडवायची, गणितीय पदावलीचे सरलीकरण. तर पहा, हे 2 अगोदर सर्वप्रथम काय करू आपण? हा कंस सोडू. एक एक कंस सोडवत बाहेर येऊ. 2 अधिक चौकोनी कंसामध्ये 2 वजा महिरूपी कंसामध्ये 2 वजा हे 2 मधून 2 गेले, किती राहिले? 0 राहिले, गुणिले 6 महिरूपी कंस बंद चौकोनी कंस बंद. 2 अधिक चौकोनी कंस 2 वजा महिरूपी कंस 2 वजा या दोघाचा गुणाकार, कंचे भाग उपयोगच्या नियमानुसार अगोदर कंस सोडवला, त्याच्यानंतर गुणाकार किती आला? 0 आला. त्यानंतर 2 अधिक चौकोनी कंस 2 वजा या पूर्ण कंस महिरूपी कंसाचं उत्तर काय येईल? तर महिरूपी कंसाचं उत्तर येईल 2 मधून 0 गेले, 2 राहिले, महिरूपी कंस निघून गेला. तर काय राहिलं? 2 अधिक या चौकोनी कंसामध्ये 2 मधून 2 गेले, 0 राहिले. मग आता 2 अधिक कंस काढून टाका, 0 म्हणजेच उत्तर काय येईल? 2 अधिक 0 2. पर्याय क्रमांक C हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक C. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. आपण 20 प्रश्नांचं स्पष्टीकरण या ठिकाणी अभ्यासत आहोत. त्यातील हा दुसरा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? चौकोनी कंसामध्ये 5 भागिले 1/5 चौकोनी कंस बंद गुणिले 1/25 अधिक 4. अगोदर हा चौकोनी कंस सोडू आपण. हे 5 भागिलेचं गुणिले करा. भागिलेचं गुणिले केले की याचा 1/5चा गुणाकार व्यस्त होतो. काय होतो? 5/1. ह्याचा छेद काहीच नाही म्हणजे 1 चौकोनी कंस बंद गुणिले 1/25 अधिक 4 चौकोनी कंस सोडवा. 5 25 25/1 कंस निघून गेला गुणिले 1/25 अधिक 4 भाग जाते. इथं अंशात 25 आहे, छेदात 25 आहे. 25 × 25 25 × 25 ही 1 गुणिले 1 किती आलं? 1. छेदामध्ये 1 गुणिले 1 अधिक 4. आता ह्याचा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे. 1 छेद उडून गेला. तर 1 अधिक 4 1 अधिक 4 किती आलं? 5. आहे का उत्तर? आहे. किती सोपे प्रश्न आहेत. पर्याय क्रमांक D हे उत्तर येईल. काय उत्तर? पर्याय क्रमांक D. आलं? पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. प्रश्न क्रमांक 3 का आहे? 32 अधिक 44 वजा गोल कंसामध्ये 76 भागिले 2 गोल कंस बंद गोल कंसाच्या बाहेर 3. आता कंसामध्ये 3 मध्ये काहीच नाही म्हणजे गुणाकारात चिन्ह बरोबर किती पहा. 32 अधिक 44 वजा हा कंस सोडवा आपण. 76 भागिले 2 कंस सोडवा. 2 1 2 2 3 6 1 उरले 16 झाले. 2 8 16. हे कंसाचं उत्तर काय आलं? 38. आता कंचे कंस झाला चे म्हणजे कंसाच्या बाहेरचा गुणाकार म्हणजे या दोघाचा आपल्याला गुणाकार करावा लागेल. हे 32 अधिक 44 वजा 3 8 24 ला 4 हातचे 2 3 त्रिक 9 9 2 11 114. तर या दोघाची बेरीज करा.
4 हे 2 आणि 4 किती झाले 6, 4 आणि 3 7, 76 वजा 144. आता 76 मधून 144 जात नाही. मग आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे, जर दोघाचे चिन्ह भिन्न, ह्याचं चिन्ह धन आहे ह्याचं चिन्ह ऋण आहे, चिन्ह भिन्न असतील तर त्याची वजाबाकी करायचं, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि येणाऱ्या उत्तरास मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं. म्हणजे हे 144 वजा 76 करायचं. 14 मधून 6 गेले 8 राहिले, 13 मधून 7 गेले 6 राहिले. काय आलं उत्तर 68 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर 68 आणि हे वजा 68 आलं. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल, वजा 68. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न गोल कंसामध्ये 5 गुणिले 4 गुणिले कंसामध्ये 13 वजा 2 वजा कंसामध्ये 3 गुणिले 7 बरोबर किती. काय म्हणते 5 गुणिले 4 कंसबंद गुणिले 13 वजा 2 कंसबंद वजा 3 गुणिले 7 बरोबर किती. एक एक कंस सोडवा. 5 गुणिले 4 20 गुणिले 13 मधून 2 गेले 11 राहिले वजा हा कंस सोडवा 3 7 21 कंस सुटला. या दोघाचा गुणाकार करा. 11 दुनी 22 220 वजा 21. 10 मधून 1 गेला 9 राहिला. 1 मधून 2 जात नाही. 11 मधून 2 गेले 9 राहिले. इथं 199 हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल. काय असेल उत्तर पर्याय क्रमांक सी 199 आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, प्रश्न क्रमांक 5 काय आहे. 4 चौकोनी कंसामध्ये 4.1/2 4 वजा चौकोनी कंसामध्ये 4.1/2 वजा महिरूपी कंसामध्ये 5.1/2 भागिले गोल कंसामध्ये 4.1/2 वजा 2.1/3 गोल कंस बंद महिरूपी कंस बंद चौकोनी कंस बंद. पहा 4 वजा, आता हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात दिले. 4 दुनी 8 आणि 1 9 9/2 वजा महिरूपी कंसामध्ये 5 दुनी 10 आणि 1 11 11/2 भागिले गोल कंसामध्ये 4 दुनी 8 आणि 1 9 9/2 वजा 3 दुनी 6 आणि 1 7 7/3 गोल कंस बंद महिरूपी कंस बंद चौकोनी कंस बंद. 4 वजा हा कंस सोडू आपण 9/2 वजा महिरूपी कंसामध्ये 11/2 भागिले हा कंस सोडवा छेद समान करा. 3 दुनी 6 होतो छेद समान. ह्याचा 6 करण्यासाठी 3 न गुणावं लागेल. अंशाला 3 न गुणा 9 त्रिक 27 हे वजाला वजा. ह्याचा छेद 6 करण्यासाठी 2 न गुणावं लागेल. अंशाला 2 न गुणा 14 येते. 7 मधून 4 गेले 3 राहिले. 2 मधून 1 गेला 1 13/6 या गोल कंसाचं उत्तर काय आलं 13/6. 4 वजा 9/2 वजा महिरूपी कंसामध्ये 11/2 पूर्ण गोल कंसाचं उत्तर काय आलं हे भागिलेला भागिले 13/6. मग ह्याला आपण असं लिहू शकतो का इथंच बरोबर 11/2 हे भागिलेचं गुणिले आणि 13/6चा गुणाकार व्यस्त 6/13 बरोबर आहे. मग हे महिरूपी कंस बंद चौकोनी कंस बंद. मग पहा 2 1 2 2 त्रिक 6 मग 4 वजा चौकोनी कंसामध्ये 9/2 वजा पूर्ण ह्या महिरूपी कंसाचं उत्तर काय आलं या दोघाचा गुणाकार करा 11 त्रिक 33 अंशांशाचा गुणाकार छेदामध्ये काय राहिलं 13 13 1 13. मग हा कंस जर सोडवला तर 13 दुनी 26 छेद समान काय होईल 26 होईल. मग आता ह्याचा छेद 26 करण्यासाठी 13 न गुणावं लागेल. 13 न 9ला अंशाला गुणा 13 9 17 17 117 वजा ह्याला 2 न गुणावं लागेल 13 दुनी 26 वर 33 दुनी 66. मग काय येईल हे 26 छेद जशास तसं 7 मधून 6 गेला 1 राहिला. इथं राहिले 11 11 मधून 6 गेले 5 काय आलं 51/26. मग हे 4
याचा छेद काहीच नाही म्हणजे 1 वजा 51/26 वजा या पूर्ण चौकोनी कंसाचं उत्तर काय आलं 51/26. मग छेद समान करा 26. ह्याचा छेद 26 करण्यासाठी इथं 26 न गुणा लागेल. 26 न जर गुणलं तर 26 चोक 104 वजा 51 वजा बाकी करा. 4 मधून 1 गेले 3 राहिले. 10 मधून 5 गेले 5. 53/26 आहे का उत्तर 53/26 नाही. मग पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा भाग घाला. 26 दुनी 52. 53 मधून 2चा भाग बसला. 53 मधून 52 गेले 1 उरला आणि 26 2.1/26 2.1/26 पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. 2.1/26 अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवावा लागतो. आलं. खूप सुटसुटीत सांगितले तुम्हाला प्रत्येक स्टेप. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय होता? पुढचा प्रश्न क्रमांक 6 काय होता? गोल कंसामध्ये 13.1/3 वजा 12.1/2 गोल कंस बंद भागिले 5 गुणिले 3 अधिक 10. हा गोल कंस सोडू आपण. पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहे त्याला अपूर्णांकात रूपांतर करा. 13 39 आणि 1 40 40/3 वजा 12 दुनी 24 आणि 1 25 25/2 गोल कंस सोडून घेऊ आपण. बरं चला गोल कंस बंद भागिले 5 गुणिले 3 अधिक 10. हा गोल कंस सोडू. छेद समान करू. ह्याचा छेद समान होईल 6. 3 दुनी 6 दोन्ही मूळ संख्या आहेत दोघाचा गुणाकार. मग याचा काय होईल तिरकस गुणा. या दोघाचा गुणाकार 6 दोघाचा या तिरकस गुणाकार करा किंवा ह्याचा छेद 6 करण्यासाठी 2 न गुणावं लागते. मग अंशाला 2 न गुणा 40 दुनी 80 वजा याचा छेद 6 करण्यासाठी 3 न गुणावं लागते. अंशाला 3 न गुणलं 25 त्रिक 75. 80 मधून 75 गेले 5 राहिले. 5/6 गोल कंस बंद भागिले या दोघाचा गुणाकार करा. 5 त्रिक आता हे भागिले इथं 5ला 5 राहू द्या गुणिले 3 अधिक 10 कंसाच्या बाहेरची क्रिया करू. हे 5/6 हे का आलं इथं कंसाचं उत्तर 5/6. हे भागिले 5चा छेद काहीच नाही म्हणून 1 ह्याला गुणिले करा 1/5 1/5 हे गुणिले 3चा छेद काहीच नाही म्हणून 1 अधिक 10 3/1. मग हे 5 कटले 3 1 3 3 दुनी 6. आता इथपर्यंत गुणाकार आहे बरोबर आहे. अंशामध्ये काय राहिलं इथं 1 छेदामध्ये काय राहिलं इथं 2 1/2 अधिक 10 1/2 अधिक 10 ह्याचा छेद 1 काहीच नाही म्हणजे 1 आहे. छेद समान करा 2 येईल. मग ह्याचा छेद 2 ऑलरेडी आहे 1ला 1 जसं तसं. ह्याचा छेद 2 करण्यासाठी इथं काय येईल 2 न गुणावं लागेल. मग 10 दुनी 20 काय आलं 20 आणि 1 21 21/2 आहे का 21/2 नाही. मग आता ह्याला काय करा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहे बे 1 बे 1ला भाग जात नाही 0चा भाग घटला किंवा 92 20 1 उरला. हे उरलेला 1 अंशामध्ये छेद जसं तसं 2 10.1/2 आहे का आहे 10.1/2 पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल. काय असेल उत्तर पर्याय क्रमांक बी 10.1/2 आलं. अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा. ज्यांचं आलं त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न पाहू आता. पुढचा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो 1.1/2 अधिक 1/7 गुणिले 10.1/2 वजा 2.1/2 भागिले 1.3/4 चे 1.1/3 बरोबर किती. आता हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहे अपूर्णांकात रूपांतर करू सोपं जाते. 1.1/2 म्हणजे बे 1 बे 1 3 3/2 अधिक 1/7 गुणिले 10 दुनी 20 आणि 1 21 21/2 वजा 2 दुनी 4 आणि 1 5 5/2 हे भागिले 4 1 4 4 आणि 3 7 7/4 चे म्हणजे गुणिले 3 1 3 आणि 1 4 4/3. आता
काय करू आपण, हे 3/2 अधिक 1/7 गुणिले 21/2 वजा 5/2 हे भागिलेचं गुणिले करू 4/7 गुणिले 4/3 गुणिले 4/3. आता या दोघांमध्ये गुणाकार आहे इथं आणि या तिघांमध्ये गुणाकार आहे इथं. मग हा गुणाकार करून घेऊ अगोदर. हे 7 × 7 7 × 21 3/2 अधिक इथं काय आलं 3 × 1 3 छेदामध्ये 2 वजा आता इथला गुणाकार बे 1 बे बे 2 4 आणखी भाग जाते कशानं जात नाही. गुणाकार करा 5 2 10 10 चौक 40 40/21. आता या दोघाचा जर आपण जर बेरीज, आता या दोघाची बेरीज करा. छेद समान होईल 2. अंशांशाची बेरीज किती येते 6 वजा 40/21 40/21. आता इथं आपण भाग घालू बे 1 बे बे 6 का आलं 3/1 वजा 40/21. छेद जर समान केलं तर काय होतं छेद 21 होतो. आता ह्याचा छेद 21 येण्यासाठी 21 गुणावं लागेल. मग 21 3 गुणा 21 × 63 वजा 40 63 मधून 40 गेले किती राहिले 23/21 23/21 राहिलं 23/21 राहिलं. मग आता इथं आहे का पर्यायात उत्तर नाही. मग हे 23/21 ला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा. 21 × 1 21 2 उरलेले 2 अंशात आणि छेद 21 1.2/21 आहे 1.2/21. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. काय येईल उत्तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. पुढचा प्रश्न काय आहे 6 त्याच्या छेदामध्ये 3 अधिक 3/2 वजा 1 छेदामध्ये 1 वजा 2/3 बरोबर किती. काय म्हणते गणित पहा. हे 6 छेदामध्ये 3 अधिक हे 3 त्या 3चा छेद 1 वजा 2/3 आहे असं आहे गणित. मग आपण काय करू 1 1 1 1 सोडवत जाऊ. त्या अंशामध्ये 6 त्याचा छेद किती आहे 3 अधिक 3 छेदामध्ये 1 वजा हे 1 वजा 2 1 वजा 2/3 ह्याचं उत्तर काढू अगोदर. ह्याचा छेद काहीच नाही म्हणून 1 छेद समान केला 3 ह्याचा छेद समान करण्यासाठी 3 न गुणावं लागेल. 3 × 1 3 वजा 2 3 मधून 2 गेले 1/3. इथं काय राहिलं हे 1/3 राहिलं बरोबर आहे 1/3. मग आता हे 1/3 जर आपण इकडं भागिले होतं हे ह्याला आपण असं लिहू शकतो 6 छेदामध्ये 3 अधिक 3 ह्याचे भागिले 1/3 आहे. हे भागिले 1/3 आलं का लक्षात. ह्या 6च्या छेदामध्येच आहे हे. मग ह्या भागिलेचं आपण जर असं केलं 6 हे 3 अधिक 3 या भागिलेचं गुणिले ह्याचा 1/3चा गुणाकार व्यस्त काय झाला 3/1. मग 6 छेदामध्ये 3 अधिक या दोघाचा गुणाकार आहे 3 त्रिक 9 1/1 आहे त्याची काही आवश्यकता नाही बरोबर 6 छेदामध्ये दोघाची बेरीज किती येते 9 3 12. मग हे 6 1 6 6 2 12 1/2 हे उत्तर येतं. काय येतं उत्तर 1/2. काहीच अवघड प्रश्न नाही 1/2 पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. काय येईल उत्तर पर्याय क्रमांक सी. आलं. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. प्रश्न काय पहा वजा 20 वजा 10 अधिक 5 अधिक 4 वजा 2 वजा 3. हे वजा 20 वजा 10 अधिक 5 अधिक 4 वजा 2 वजा 3. आता काय करू या दोघांमध्ये बेरजेचं चिन्ह आहे. या दोघांचे चिन्ह समान आहेत. हे वजा 20 वजा 10 आता ह्या दोघांचे चिन्ह समान आहेत अधिक 9
-2 - 3. आता तुम्ही म्हणसाल या दोघाची बेरीज होईल, होणार नाही. ह्याचं चिन्ह ऋण आहे, ह्याचं चिन्ह धन आहे, मग समान चिन्ह असलेल्याची बेरीज होते. पहा, हे -20, ह्या 10 -10 अधिक 9, मोठ्यातून लहान वजा करा. 10 मधून 9 गेले 1, मोठ्याचं चिन्ह -1, -2 - 3. आता सगळंच वजा आहे, बेरीज होते. चिन्ह समान असल्यास बेरीज, चिन्ह समान असल्यास, हे आपल्याला लक्षात यावं म्हणून असं उदाहरण घेतले. बेरीज करावी व समान असलेले चिन्ह द्यावे. पहा, हे -20, ह्यांची बेरीज करा. हे सगळं वजा आहे. 3 आणि 2 5 आणि 1 6. हे 20 - 20 6, 26 - 26. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. काय उत्तर? पर्याय क्रमांक डी. काहीच अवघड नाही दादा, एकदम सोपा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 10 का आहे? -20. पहा काय आहे? -20 अधिक 10 अधिक 5 -4 अधिक 2 -3. मग काय होईल? ह्याच्यामध्ये ज्यांची चिन्ह समान आहेत त्यांची बेरीज होईल. या दोघांची चिन्ह समान आहेत, त्यांची बेरीज करा. -20 अधिक 10 आणि 5 15 -4. इथं बेरीज चिन्ह असलं तरी हे -4 आहे, अधिक 2 आहे, अधिक 2 -3. आता पहा, यांची जर आपण एवढ्याची बेरीज जर केली तर बेरीज होणार नाही. हे ऋण 20 आहे, हे धन 20 आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. मोठी संख्या 20 आहे, त्याच्यातून लहान संख्या वजा करा. चिन्ह 2 वेगवेगळे येतं. काय येईल? 5. मोठ्या संख्येत चिन्ह द्या. -5 -4 अधिक 2 -3. आता हे -4 -5 हे -9. आता या ठिकाणी हे अधिक 2 आहे, -3 आहे. हे बेरीज होईल का? इथं काय होईल? हे -9. चिन्ह दोघांचे भिन्न आहेत. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. मोठ्या संख्येतून लहान संख्या जर वजा केली तर इथं काय येईल? 3 मधून 2 गेले 1 राहिलं, पण त्याचं चिन्ह कोणतं द्यायचं? मोठ्या संख्येचं, -3. आता हे -9 -1 म्हणजेच -10. पर्याय क्रमांक ए हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक ए. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 3/8 भागिले कंसामध्ये 1.7/8 - 3/4. हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. अपूर्णांकात रूपांतर करा. 8 1 8 आणि 7 15. 15/8 - 3/4 कंस बंद. 3/8 भागिले छेद समान करून घ्या. छेद समान होईल 8. हे 15 वजा ह्याचा छेद 8 करण्यासाठी 2 न गुणावं लागेल. अंशाला 2 न गुणा. 3 दुनी 6. 3/8 भागिले कंस सोडवा. 15 मधून 6 गेले 9 राहिले. 9/8. मग हे 3/8 भागिलेचं गुणिले 8/9. ह्याचा गुणाकार व्यस्त झाला. 8 1 8 कटला. 3 1 3 3 3 9. उत्तर काय आलं? 1/3. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? 1/3. पर्याय क्रमांक बी. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत. चला पुढचा प्रश्न. 32 अधिक 2.1/3 - 4 भागिले 2 अधिक 3 वजा 2.1/3 बरोबर किती? हे 32 अधिक 2.1/3 म्हणजे 3 दुनी 6 आणि 1 7. 7/3 वजा 4 भागिले 2 अधिक 3 वजा 3 दुनी 6 आणि 1 7. 7/3. आता कंचे भागुबे या नियमानुसार अगोदर या दोघाचा भागाकार करू. 4 भागिले 2 हे 32 अधिक 7/3 वजा 4ला 2 न भागलं तर काय येतंय? 2 येतंय. 2 भागाकार भागिले 2 अधिक 3 वजा 7/3. आणखी भागाकार करा या दोघाचा.
32 अधिक 7/3 वजा 2ला 2 भागलं, भागाकार आला 1 अधिक 3 वजा 7/3. आता काय करू? बेरीज. जिथं जिथं बेरीज आहे ती बेरीज करू आपण. या दोघाची बेरीज आहे, ह्याचा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे. छेद समान केला 3 आला. याचा छेद 3 छेद करण्यासाठी 3 न गुणावं लागेल. अंशाला 3 न गुणा. 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 96 अधिक 7 वजा. आता हे वजा. आता या ठिकाणी ह्याचं चिन्ह आहे वजा, ह्याचं चिन्ह आहे अधिक. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. मोठी संख्या आहे 3, 3 मधून 1 गेले 2, हे अधिक 2 वजा 7/3. ह्याचा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे. 96 आणि 7 103 छेदामध्ये 3 अधिक ह्याचा छेद जर समान केला तर काय तो 3. छेद समान केला 3 आला. ह्याचा छेद 3 करण्यासाठी ह्याला काय करावं लागेल? आपल्याला 3 न गुणावं लागेल. 3 दुनी 6 वजा 7. मग काय येईल इथं? 103/3 अधिक काय होईल? 7 मधून 6 वजा करावं लागेल. म्हणजे दोघात चिन्ह भिन्न आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, मोठ्या संख्येत चिन्ह द्या. वजा 1/3. मग आता छेद समान आहे. समान असलेला छेद घेतला 3. समान असलेला छेद घेतला 3. मग हे 103 वजा 1 हे अधिक गुणिले वजा वजा. 103 मधून 1 गेले 102. 102 छेदामध्ये 3. 3 न भाग जाते. 3 1 3, 3 त्रिक 9, 1 उरला 12 झाले. 3 चौक 12. काय आलं उत्तर? 34 हे उत्तर आलं. पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी 2.1/2 अधिक 3.1/2 अधिक 4.1/2 अधिक 3.3/4 सोडवा. बेदुनी 4 आणि 1 5, 5/2 अधिक 3 दुनी 6 आणि 1 7, 7/2 अधिक 4 दुनी 8 आणि 1 9, 9/2 अधिक 4 त्रिकम 12, 12 आणि 3 किती झाले? 15, 15/4. बेरीज करा. सर्वांचा छेद समान होतो 4. कारण की हे 2 2 आहे 4 आहे. पटीत आहे, 2च्या पाड्यात आहे. मोठा असलेला 4. मग काय होईल इथं? ह्याचा छेद 4 करण्यासाठी 2 न गुणावं लागेल. अंशाला गुणा 2 न. 5 दुनी 10 अधिक ह्याचा छेद 4 करण्यासाठी 2 न गुणावं लागेल. अंशाला 2 न गुणा. 7 दुनी 14 अधिक ह्याचा छेद 4 करण्यासाठी 2 न गुणा. 9 दुनी 18 अधिक हे 15. बेरीज करा. छेद समान असलेला 4. 5 आणि 8 13, 13 आणि 4 17ला 7 हातचा 1. 17ला 7 हातचा 1. 1 आणि 1 2, 3 4 आणि 1 5. 57 छेदामध्ये 4 आहे का पर्यायात? नाही. पूर्णांक युक्त अपूर्णांकात 4 1 4. 1 उरला 17 झाले. 4 चौक 16. 1 उरला. उरलेला अंशात लिहा. छेद जशास तसं. 14.1/4. 14.1/4. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक डी. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 2.3/4 वजा 1.5/6 अधिक 5.2/3 बरोबर किती? पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहे. त्याला आपण काय करू? अपूर्णांकात रूपांतर करू. 4 दुनी 8, 8 आणि 3 11, 11/4 वजा 6 1 6, 6 आणि 5 11, 11/6 अधिक 5 त्रिक 15 आणि 2 17, 17/3. आता या दोघाची वजाबाकी करायचे तर काय करा? सगळ्यात सोपा छेदाछेदाचा गुणाकार. 6 चौक 24. तिरकस गुणाकार करा ह्याचा. 11 गुणिले 6, 11 6 66 वजा 11 चौक 44 अधिक 17/3. वजाबाकी करा. 66 मधून 44 गेले. 22/24
अधिक 17/3. आता या 22/24 भाग जाते 2 न. इथं काय येतंय 11, इथं काय येतंय 12. मग इथं काय राहिलं 11/12 अधिक 17/3. 17/3 बरोबर आहे. छेद समान करा, ह्याचा गुणाकार करा. 12 त्रिक 36 आणि तिरकस गुणाकार करा. 11 त्रिक 33 अधिक 12 गुणिले 17. 12 सत्ती 84ला 4 हातचे 8. 12 1 12, 12 आणि 8 20. हे काय आलं 204 आलं. 33 अधिक 204. हे 33 अधिक 204 छेदामध्ये 36. 33 आणि 204 237/36 आहे का? पर्यायात पहा. नसेल तर भाग घाला. 36चा पाडा तयार करावा लागेल आपल्याला. 36 3 5 15 3 संग 18. 36 गुणिले 6 करा. 6 6 36ला 6 हातचे 3. 6 त्रिक 18. 18 आणि 3 21. 216 म्हणजे 6चा भाग बसते. 237 मधून 216 वजा करा. 7 मधून 6 गेला 1 राहिला. 3 मधून 1 गेले 2 राहिले. 21 उरले. किती उरले 21. मग पहा का आलं 36चा 6चा भाग बसला 6.21/36. मग आता 6.21/36 आहे का कुठं? नाही. मग आता काय करावं लागेल 6.21/36. 6.21/36 नाही तर काय करू? या 21ला आणि 36ला भाग जाते. कितीनं जाते? 3 न जाते. 3 7 21. 3 1 3. 3 2 6. आता काय आलं 6.7/12. 6.7/12 आहे का? आहे. पर्याय क्रमांक ए हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक ए 6.7/12 हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न काय आहे? 3.1/2 अधिक 4.2/3 अधिक 1.1/2. बेरीज आहे सगळ्याची. पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहे. ह्याला अपूर्णांकात रूपांतर करा. 3 2 6 आणि 1 7. 7/2 अधिक 4 त्रिकम 12. 12 आणि 2 14. 14/3 अधिक 2 1 2 आणि 1 3. 3/2. आता बेरीज करा. सगळ्याचीच बेरीज जर केलं तर 2 2 आणि 3 ह्यांचा लसावी जर छेद समान करण्यासाठी लसावी 2 1 2 2 1 2 3 जसं असतं तसं 3 1 1 1 लसावी आला 6. छेद समान काय होईल 6. ह्याचा छेद 6 करण्यासाठी कितीनं गुणावं लागेल 3 न. अंशाला 3 न गुणा 7 त्रिक 21 अधिक ह्याचा छेद 6 करण्यासाठी 2 न गुणावं लागेल. अंशालाही 2 न गुणा 14 2 28 अधिक ह्याचा छेद 6 करण्यासाठी 3 न गुणा. अंशालाही 3 न गुणा 3 त्रिक 9. बेरीज करा. 21 आणि 9 30. 30 आणि 20 50 आणि 8 58 किंवा 9 8 17 आणि 1 18ला 8 हातच्याला 1 2 आणि 2 4 आणि 1 5 58/6. आता आपण काय करू? ह्याला भाग घालू. 2 न भाग जाते. 2 त्रिक 6. 2 2 4. 1 उरला 92 18. काय आलं 29/3 आहे का कुठं? नाही. नाही तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात भाग घाला. 3 8 24. 3 9 27. हे 9चा भाग बसला. 3 9 27. उरले किती? 2 2 9.2/3 आहे का? नाही. आता ह्याचा सममूल्य अपूर्णांक इथं आहे. आपण काय करू? हे 58/6 आहे का? ह्याला संक्षिप्त रूप न देता पहा 6 न भाग घालू. 6 9 54. 6 9 54. 58 मधून 54 गेले 4 उरले आणि हे छेद 6. 9.4/6 पर्याय क्रमांक सी हे उत्तर येते. काय येते? 9.4/6 पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न 8.9/13 अधिक 8/9. पहा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहे. छेद समान करू. 13 4 दर्शे 104. त्याच्यामध्ये जर 9 मिसळलं तर 113 होतात. 104 आणि 9 113 छेदामध्ये 13 अधिक 8/9
या दोघाची आपल्याला बेरीज करायची. छेद समान करण्यासाठी छेदाछेदाचा गुणाकार करा. 13 17 117. 113ला 9 गुणा, तिरकस गुणाकार करा. 9 त्रिक 27 ला 7, हातचे 2, 9 1 9 2 11, हातच्या 1, 9 1 9 1 10, 1017 अधिक 13 ना 8 ला गुणा, 13 4 दर्शे, ही 1017 अधिक 104, 7 4 11, हातच्याला 1, 1 1 2, 1 1 2, ही 1 1, 1121 भागिले 117 भागिले 117 आहे का पर्यायात? नाही. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करावं लागेल ह्याचं. या 117चा जर पाडा आपण 9 पर्यंत मोजला तर 9 7 63ला 3, हातचे 6, 9 1 9 6 15ला 5, हातच्याला 1, 9 1 9 आणि 1 10, 9 7 63ला 3, हातचे 6, 9 1 9 9 6 15ला 5, हातच्याला 1, 9 1 9 1 10. 9चा भाग बसला बघा इथं. काय आलं? 1053. मग ही 1121 वजा 1053 वजा बाकी करा. ही 11 मधून 3 गेले 8 राहिले, 11 मधून 5 गेले 6 राहिले, हे 0 मधून 0 गेला 0 0, काय राहिलं? हे 68 राहिलं. 9.68 छेद 117 हे उत्तर येईल. 9.68 छेद 117 9.68 छेदामध्ये 117 हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक डी. आलं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 17. काय आहे प्रश्न क्रमांक 17? 5/7 चे 2.1/3 हे 5/7 चे म्हणजे गुणिले 2.1/3 म्हणजे 3 दुनी 6 आणि 1 7, 7/3 7/3 हे 7 1 7, 7 1 7, काय राहिलं? 5/3. किती सोपा प्रश्न आहे. 5/3 पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक बी. आलं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 413 वजा 110 वजा 10. 413 वजा 110 वजा 10. पहा या दोघाची वजाबाकी करा अगोदर. 3 मधून 0 गेले 3 राहिले, 1 मधून 1 गेला 0 राहिलं, 4 मधून 1 गेला 3 राहिले, 303 वजा 10. 3 मधून 0 गेला 3 राहिला, 10 मधून 1 गेला 9 राहिला आणि इथं 2, 293 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? 293. पर्याय क्रमांक ए हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक ए. आलं? चला सोपे प्रश्न आहेत एकदम. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 19. काय आहे? महिरूपी कंस आहे, त्याच्यामध्ये 2 आहे. कंस 19 वजा 5 कंस बंद, महिरूपी कंस बंद अधिक 7. पुढच्या कंसामध्ये 12 वजा 4, 12 वजा 4. मग काय करू? एक एक कंस सोडू आपण. हे 2 कंसामध्ये 19 मधून 5 गेले 14 राहिले, गोल कंस बंद, महिरूपी कंस बंद अधिक 7. या कंसामध्ये 12 वजा 4, 12 मधून 4 गेले, किती राहिले? 8 राहिले. आता हे महिरूपी कंसामध्ये 2 आणि ह्याच्यामध्ये काहीच नाही म्हणजे गुणाकारात चिन्ह. हे महिरूपी कंस अधिक या दोघांमध्ये काही नाही म्हणून गुणाकाराचं चिन्ह. मग हे काय होईल? 14 दुनी 28 अधिक 7 8 56, 7 8 56. बेरीज करा. 8 आणि 6 14ला 4, हातच्याला 1, 5 आणि 2 7 आणि 1 8. काय आलं? 84 हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल. एकदम सोपा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक बी. काय अवघड आहे का? काहीच अवघड नाही दादा, सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 20. 9 अधिक महिरूपी कंसामध्ये 5 गुणिले चौकोनी कंसामध्ये 12 भागिले
गोल कंसामध्ये 8 वजा 2 गोल कंस बंद चौकोनी कंस बंद वजा 5 महिरूपी कंस बंद. सर्वात अगोदर हा कंस सोडवावा लागेल. 9 अधिक महिरूपी कंसामध्ये 5 गुणिले चौकोनी कंसामध्ये 12 भागिले हा कंस सोडवा. 8 मधून 2 गेले 6 राहिले. याचा भागाकार किती येईल? मग 2 येईल. हे चौकोनी कंसाचं उत्तरच 2 येतंय. वजा 5 महिरूपी कंस बंद 9 अधिक महिरूपी कंसामध्ये 5 अधिक या पूर्ण चौकोनी कंसाचं उत्तर काय आलं? 2. बरोबर आहे. चौकोनी कंस निघून गेला. वजा 5 महिरूपी कंस बंद. हे 5 अधिक आहे वजा आहे, हे वजा आहे हे अधिक आहे, 0 येते. किंवा ह्याची हे करा, तुम्हाला जर तसं वाटलं तर 9 अधिक या दोघाची बेरीज करा. 5 आणि 2 7 वजा 5 महिरूपी कंस बंद 9 अधिक महिरूपी कंस सोडवा. 7 मधून 5 गेले 2. 9 आणि 2 किती झाले हो? 11 उत्तर यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? 11. पर्याय क्रमांक ए हे उत्तर असेल 11. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक ए. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. जय हिंद. वंदे मातरम. बाय. सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे.